पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे वास्तू व बांधकाम प्रदर्शन दालन 2026 हे प्रदर्शन यंदा 13व्या वर्षी होत असून 170हून अधिक स्टॉल्स सहभागी होत आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक, साहित्य उत्पादक व सेवा पुरवठादार प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. प्रदर्शनात नवीन गृहप्रकल्प, बांधकाम तंत्रज्ञान, गृहकर्ज, इंटेरियर, सोलर सिस्टम, एलिव्हेटर, टाइल्स आदींची माहिती ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार आहे. प्रदर्शनाच्या काळात विविध तांत्रिक सेमिनार्सही आयोजित केले आहेत. रविवार 31 जानेवारी रोजी प्राध्यापक MG गाडगीळ मुंबई यांचे विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आणि 1 फेब्रुवारी रोजी अभ्युदय गोडबोले केमिकल इंजिनियर यांचे व्याख्यान होणार आहे. सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते समारोप सोहळा संपन्न होईल. आयोजकांच्या मते घर खरेदीस इच्छुक ग्राहकांसाठी हा एक उपयुक्त आणि संधीपूर्ण कार्यक्रम असणार आहे. क्रीडाई कोल्हापूरच्या वतीनं आम्ही आलेलो आहोत. तर हे क्रीडाई कोल्हापूर वतीनं आपले जे सभासद आहोत आम्ही क्रीडाई दालन 2026 हे आयोजित केलेलं आहे. आपलं महासैनिक दरबार हॉल सर्किट हाऊसच्या इथं 30-31 जानेवारी त्यानंतर 1-2 फेब्रुवारी असं 4 दिवस ह्या दालन 2026चं आयोजन केलेलं आहे. ह्याच्यामध्ये 100हून अधिक प्रोजेक्ट्स आपण डिस्प्ले केलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रामधील सर्वात मोठं बांधकाम विषयक असं हे प्रदर्शन आहे. सर्वसाधारणतः 170 पेक्षा जास्त स्टॉल्स या प्रदर्शनामध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये बिल्डर्स तसं त्याशिवाय बँकेतर्फे बँक्स असणार आहेत. त्याशिवाय बांधकाम विषयक जे काही मटेरियल आहे त्याचं सुद्धा प्रदर्शन असं आहे. त्याच्यानंतर शुक्रवारच्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी याचं प्रदर्शनाचं उद्घाटन होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी टेक्निकल सेमिनार्स असणार आहेत. ज्याच्यामध्ये इनोव्हेशन इन सुपरस्ट्रक्चर्स या विषयावरती सेमिनार असणार आहे. त्याचा लाभ इंजिनिअरिंगमध्ये जे काही शिकतात मुलं त्यांना होणार आहे. त्याच्याशिवाय त्यानंतर रविवारी अच्युत गोडबोले सर हे आपल्या दालनला व्हिजिट करणार आहेत. त्यांचा AI चा इम्पॅक्ट ह्याच्या विषयावरती मोठं असणार आहे. त्याशिवाय आमच्या ब्रँड ॲम्बॅसेडर्स प्रार्थना बेरे मॅडम त्या सुद्धा रविवारी व्हिजिट करणार आहेत. त्याच्यानंतर सोमवारच्या म्हणजे शेवटच्या 4थ्या दिवशी माननीय कलेक्टर साहेबांच्या हस्ते सदर प्रदर्शनाचा आभार प्रदर्शन वगैरे होईल आणि सांगता समारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे.